जो देशाच्या समोर जे कायदे संसदेसमोर जे कायदे प्रस्तावित आहेत त्या कायद्यावर सभासदांचं काय म्हणणं आहे किंवा खासदारांनी काय भूमिका घ्यावी, विद्यार्थ्यांनी पूर्ण अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली. खरंच त्यांचं कौतुक करतो की त्यांनी इतका अभ्यास केला. अहिल्यानगर युवा संसदचा आज आपल्या अहिल्यानगरमध्ये कार्यक्रम आहे आणि या निमित्त शॅडो मिनिस्ट्रीची स्थापना केली गेली आहे आणि या शॅडो मिनिस्ट्रीचे सभापती गराड सर आपल्यासोबत आहेत. तर सर, सगळ्यात आधी मला विचारायचं आहे की हे सळसळतं युवा रक्त पाहून आणि त्यांचे मुद्दे जे काही ते मांडतायत त्यानुसार काय वाटतं की आपल्या भारताचं भविष्य कसं असेल? मला खरंच आनंद होतो की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या युवा संसदेचे इथं आयोजन केलेलं आहे. या युवा संसदेमध्ये त्यांनी प्रतिसंसद तयार करून त्यामध्ये जो देशाच्या समोर जे कायदे संसदेसमोर जे कायदे प्रस्तावित आहेत त्या कायद्यावर सभासदांचं काय म्हणणं आहे किंवा खासदारांनी काय भूमिका घ्यावी किंवा लोकप्रतिनिधींनी कुठले मुद्दे मांडावेत आणि कशा पद्धतीने ते डिफेंड करावेत या पद्धतीचं अगदी उत्कृष्ट त्यांनी मांडणी केली. अभ्यासपूर्ण विद्यार्थ्यांनी पूर्ण अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली. खरंच त्यांचं कौतुक करतो की त्यांनी इतका अभ्यास केला. अगदी सुप्रीम कोर्टचे सायटेशन सुद्धा त्यांनी या त्यांच्या भाषणामध्ये उद्घोष केली. त्यानंतर विशेष म्हणजे त्यांनी लॉ कमिशनचे सुद्धा काही मुद्दे त्यांनी उपस्थित केले आणि काही तरुणी विशेषतः तरुणीने सुद्धा अभ्यासपूर्ण असं एन्शियंट हिस्ट्रीपासून UCCची गरज काय आहे या देशाला अशा प्रकारचे त्यांची मांडणी केली. आणि विरोधी पक्षात जे काही होते त्यांच्यातलेच विरोधी पक्षामध्ये जे भूमिका करणारे त्यांनी सुद्धा अगदी मुद्देसूदपणे या सत्ताधारी पक्षांचे मुद्दे खोडले आणि एक उत्कृष्ट प्रकारचं मांडणी आणि प्रेझेंटेशन या युवा संसदेमध्ये त्यांनी केलं. मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. खरंच सर, खूप खूप थँक्यू. आत्ताच आपण पाहिलं की या शॅडो मिनिस्ट्रीचे सभापती गराड सर यांनी आपल्याला सांगितलंय की जे आपली युवा संसद आहेत किंवा जे इथे युवा आहेत ते सळसळतं रक्त उत्तम पद्धतीनं त्यांचे मुद्दे मांडतायत. भविष्यात आपण कदाचित होपफुल राहू शकतो की आपलं भविष्य सुद्धा इतकंच उज्ज्वल आणि मुद्देसूद असेल.